छत्रपती संभाजीराजांचं बलिदान हा आपल्या सगळ्या मराठी लोकांच्या मनावरचा प्रचंड मोठा ओरखडा आहे. एका अर्थाने अभिमानही आहे, म्हणजे त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं ह्याचा अभिमान आहे. पण आमच्या राजाला ज्या पद्धतीने औरंगजेबाने हाल करून मारलं हा खूप मोठा स्कार आहे, खूप मोठी जखम आहे. त्याचं मूळ वर्णन जबाबी आलमगिरीमधलं मी वाचलेलं आहे. त्याचं वर्णन वाचल्यानंतर 4 दिवस मी झोपू शकलो नव्हतो. पुढं जेव्हा शाहू महाराज म्हणजे जेव्हा मुघलांच्या कैदेत होते तेव्हा शाहू महाराजांनी कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा शाहू महाराजांनी हे सांगितलं, आमच्या वडिलांनी किंवा आमच्या आजोबांनी आमच्या पणजोबांनी जे केलं, माझ्या वडिलांनी ज्यासाठी प्राण दिला ते मी करीन असं तुला कसं वाटतं? सो ही धर्मनिष्ठा हे त्याचं मूळ सूत्र आहे जे अबाधित आहे, जे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या काळातला एकही माणूस सेक्युलर नव्हता. का? नाही महाराज सेक्युलर होते, अमुक सेक्युलर तमुक सेक्युलर. कारण सेक्युलर हा मुळात त्या काळातला शब्दच नाही आहे. ज्या काळात जो शब्द नाही त्या काळात तो माणूस तो कसा असू शकेल? हे त्याचं साधं उत्तर आहे. हे हिंदू धर्माचे पाईक होते, हे हिंदू धर्माचे रक्षक होते आणि ते हिंदू विरुद्ध मुसलमान अशा युद्धामध्ये हिंदूंच्या पक्षाचे प्रमुख होते. इतकं सोपं उत्तर आहे.